आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. RTIमधून मोठा खुलासा. TET सक्तीबाबत स्वतंत्र प्रसिद्धी आदेश उपलब्ध नाही. NCTET अधिसूचना व मार्गदर्शक सूचनावर राज्यांना सूचना. 29 जुलै 2026 समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा. शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भातील महत्त्वाची माहितीचा अधिकार RTI अंतर्गत समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रथम अपीलीय प्राधिकरणाने दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की TETची सक्ती किंवा त्यासंबंधी स्वतंत्र सार्वजनिक प्रसिद्धी जाहिरात अथवा स्वतंत्र आदेश मंत्रालयाच्या अभिलेखामध्ये उपलब्ध नाही. मात्र राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद NCTE यांनी 23 ऑगस्ट 2010 रोजी जारी केलेल्या अधिसूचना आणि 11 फेब्रुवारी 2011 रोजीचे मार्गदर्शक निर्देश सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात आले होते. NCTEच्या अधिसूचनावरच संपूर्ण प्रक्रिया आधारित. आदेशानुसार शिक्षकांच्या किमान शैक्षणिक पात्रतेबाबत NCTEने 23 ऑगस्ट 2010 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 11 फेब्रुवारी 2011 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. या दोन्ही कागदपत्राच्या प्रती सर्व राज्यांचे शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांना पाठवण्यात आल्या होत्या. प्रथम अपीलीय प्राधिकरणाने नमूद केले आहे की अधिसूचना व मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्याच्या व्यतिरिक्त स्वतंत्र आदेश किंवा अतिरिक्त माहिती अभिलेखात उपलब्ध नाही. RTI अर्जात TET संदर्भातील प्रसिद्धीबाबत माहिती मागवण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना संबंधित प्राधिकरणाने म्हटले आहे की प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे TETची सक्ती जाहीर करण्यासंबंधी कोणतेही स्वतंत्र अभिलेख मंत्रालयाकडे उपलब्ध नाहीत. मंत्रालयाच्या नोंदीमध्ये केवळ NCTEच्या अधिसूचना आणि मार्गदर्शक सूचनाचा उपलब्ध आहेत. राज्य सरकारांना कार्यवाहीचे निर्देश. आदेशात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की NCTEने जारी केलेल्या अधिसूचना मार्गदर्शक सूचनाच्या आधारे राज्य सरकारांनी आवश्यक ती कारवाई करणे अपेक्षित होते. संबंधित राज्याने प्रभावित शिक्षकांसाठी स्वतंत्र सार्वजनिक आदेश काढले असल्यास त्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अभिलेखात उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले होते. अधिक माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट. प्रथम अपीलीय प्राधिकरणाने नमूद केले की अपीलमधील सर्व मुद्द्यांचा विचार करून अभिलेखांची तपासणी करण्यात आली. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत उपलब्ध असलेली सर्व माहिती अर्जदारास देण्यात आली असून मंत्रालयाकडे त्या व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे प्रथम अपील निकाली काढण्यात आले आहे. द्वितीय अपीलीचा पर्याय खुला. जर अर्जदार ह्या निर्णयावर समाधानी नसतील तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 19 नुसार केंद्रीय माहिती आयोगाकडे CIC द्वितीय अपील दाखल करण्याचा अधिकार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांसाठी या आदेशाचे महत्त्व. या आदेशामुळे TETच्या अंमलबजावणीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. केंद्र सरकारकडून स्वतंत्र प्रसिद्धी आदेश केवळ सार्वजनिक जाहिरात उपलब्ध नसून संपूर्ण प्रक्रिया NCTEच्या 23 ऑगस्ट 2010च्या अधिसूचना आणि 11 फेब्रुवारी 2011च्या मार्गदर्शक सूचनावर आधारित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात TET संदर्भातील न्यायालयीन प्रकरणे, प्रशासकीय निर्णय किंवा शिक्षक संघटनांच्या मागण्यांमध्ये या RTI उत्तराचा संदर्भ महत्त्वाचा ठरू शकतो. शिक्षक संघटना आणि संबंधित शिक्षक आता ह्या आदेशाच्या आधारे राज्य सरकारच्या TETच्या अंमलबजावणी कोणत्या प्रक्रियेद्वारे केली, तसेच राज्यस्तरावर स्वतंत्र आदेश, अधिसूचना किंवा प्रसिद्धी काढण्यात आली होती याबाबत अधिक स्पष्टता मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि नक्की दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.